नमस्कार. मी नित्य श्रद्धा निळकंठ पवार. मी 13 वर्षांचा आहे. मी बालमोहन विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत 9वीत शिकतो. माझा गट क्रमांक 2. मी सावरकर या स्पर्धेचे परिपत्रक हाती आले आणि एका विषयावर नजर खेळली. अभिनव प्रयोगशील सावरकर, कथा, कविता, कादंबरीतून देशभक्ती आणि नकळतच ओठांतून शब्द बाहेर पडले. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. अंगावर रोमांच उभं करणारे हे गीत म्हणजे आजही आपल्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटती ठेवणारी मशालच. खर तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेला प्रत्येक शब्द हा देशप्रेमाची ज्वाळाच होता आणि आहे. अवघ्या भारतवर्षाला ललांभूत हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रत्येक साहित्य निर्मितीचा केंद्र व बैठक राष्ट्र आणि राष्ट्रभक्ती हीच होती. राष्ट्राकडे पाहण्याचा एक विजिगीषू दृष्टिकोन त्याच्यातून व्यक्त होत होता. त्यांच्या वाणीतील ओज व वृत्तीतील तेज त्यांच्या कथांतून, कवितांतून, कादंबऱ्यांतून व्यक्त होत होते. चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याने, आत्मसमर्पणाने प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेल्या पोवाड्यातील उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले, हा विचार म्हणजे त्यांच्या ओजस्वी काव्य निर्मितीचा पहिला ओंकारच होता. मित्र हो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकूण 4 महाकाव्य रचली. त्यातील तुरुंगातील भिंतींवर जन्मलेले कमला हे महाकाव्य विश्वातील एक अद्भुत चमत्कारच आहे. या महाकाव्यात देवीची स्तुती करतानाही सावरकर स्वातंत्र्य लक्ष्मीला विसरत नाहीत बरं का. वीररस, शृंगारिकता, नाट्यमयता या सर्व गुणांनी युक्त असलेल्या या महाकाव्यात ते आपली देशभक्तीची बैठक जराही ढळू देत नाहीत. एरवी सावरकरांचे प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्व या महाकाव्यात शीतल भासते. कमला या नायिकेच्या भावनांचे वर्णन करताना ते आपल्या देशाच्या अजोड निसर्गाचे वर्णन आपल्या अजोड संस्कृत प्रचूर भाषा शैलीत करतात. तेच सावरकर आपल्या गोमांतक या महाकाव्यात गोव्यातील लोकांनी पोर्तुगीजांविरुद्ध दिलेल्या लढ्याचे वर्णन करतात. गोमांतक आणि कमला ही दोन्ही महाकाव्ये अंदमानातच रचली गेली, पण एक शीतळ चंद्रासारखे तर दुसरे सूर्य तेजाची आठवण करून देणारे. मित्र हो, स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरतीच मर्यादित होती असे मला वाटत नाही. त्यांच्या राष्ट्र या संकल्पनेत केवळ भौगोलिक सीमा नव्हत्या, तर या संकल्पनेत इथला अवघा निसर्ग होता, इथला अवघा समाज होता. सावरकरांच्या लालित्यपूर्ण भाषा वैभवामुळे ते जनतेच्या मनाचा ठाव घेते झाले होते. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली अशा ओळी सुद्धा ते त्याच देशप्रेमाच्या आंतरिक जाणीवेतून लिहितात. मित्र हो, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यकृतीतील अभिजातता लक्षात घेताना मी एक महत्वाची बाब लक्षात आणून देत आहे. मराठी काव्य प्रांतातील वैनायक या वृत्ताची निर्मिती कवी सावरकरांनीच केली. ही अभिजात काव्य निर्मिती करताना जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते असा स्वातंत्र्य देवीचा गौरव करायला ते विसरत नव्हते. ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशी व्याकुळ साथ ते मातृभूमीला घालत होते. त्याचबरोबर त्यांच्या मित्रमेळातून जयदेव जयदेव जय जय शिवराया अशी शिवप्रभूंची आरती म्हणत ते देशातील तरुणांना जागवत होते. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी त्याला, तो महार अथवा मांग सकलाला, ही एकची आई हिंदू जाती तिला बंधू असा समाज सुधारणेचा संदेशही ते आपल्या काव्यातून आपल्याला देताना आढळतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाटकांमधूनही रसिकरंजनेपेक्षाही देशहित, समाजहित, त्याचबरोबर समाज जागृतीतून देशहिताचा विचार ते मांडताना आपल्याला जाणवत राहतात. त्यांच्या नाटकातील संवाद तलवारीच्या पात्याप्रमाणे धारधार असतात, त्याचप्रमाणे समाज प्रबोधन करणारे देखील असतात. सावरकर हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते. आधुनिक अभिजात हिंदुत्वाचा पाया त्यांनीच घातला. त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत हिंदुत्वातील परंपरागत भोंगळ समजुतींना त्यांनी छेद दिला होता. हिंदुत्वातील विजिगीषू दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या संन्यस्त खड्ग या नाटकातून केला. सावरकरांच्या साहित्य निर्मितीचा उद्देश केवळ राजकीय किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्य नव्हता,
तर त्यांच्या राष्ट्र या भावनेत सामाजिक रूढींतून त्याज्य परंपरांतून मुक्तीचाही समावेश होता. म्हणूनच त्यांच्या संगीत उशाप या नाटकातील धर्मांतरित झालेल्या शंकर महाराच्या व्यथेतून त्यांनी हिंदू धर्मातील दोषांचे दिग्दर्शन केले, जातीभेदावर प्रहार केले आणि त्यातूनही भारतीय संस्कृतीवर भाष्य केले. मित्र हो, सावरकरांच्या साहित्यात आपल्याला भारतीयांच्या चुकांचे आत्मपरीक्षणही सापडते. त्यांच्या संगीत उत्तरक्रिया या नाटकातून त्यांनी पानिपताच्या युद्धानंतरच्या मराठ्यांचा इतिहास मांडला आहे. त्यातून पानिपताचे युद्ध हे युद्ध नसून ती एक लढाई होती आणि ती लढाई मराठे हरले तरी मराठी साम्राज्य नष्ट झाले नाही, ते फोफावतच गेले, असा सकारात्मक तर्कशुद्ध दृष्टिकोन सावरकर मांडतात. त्यांच्या 6 सोनेरी पाने व 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकांतही हाच दृष्टिकोन आहे. सावरकरांनी कधीही लौकिक अर्थाने कादंबऱ्या लिहिल्या नाही, पण त्यांचे काळे पाणी व मोपल्यांचे बंडे या पुस्तकांना केवळ त्यांच्यातील स्वैर वर्णनांमुळे कादंबरी म्हणावे लागते, पण त्याच्यातील भीषण सत्य नजरेआड करता येत नाही. मित्र हो, सावरकरांच्या साहित्यात अभिनवता, प्रयोगशीलता येते, कारण त्यात देशप्रेम व समाज सुधारणा या विषयात नवीन विचारांचा अनुभव येतो. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके आणि एकूण सर्व साहित्यातील अभिनवता व प्रयोगशीलतेचा वेध घेतला जावा, अशी भारत माता आणि सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद.